मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मिरज येथे 1972 मध्ये स्थापन झालेली कैलासवासी रावी भिडे प्रशाला ही कर्णबधिर व दिव्यांग मुलांसाठी अविरतपणे कामकाज करत आहे। या शाळेमध्ये वी फाउंडेशनच्या वतीने दिनेश कदम साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढील 15 दिवसांसाठी कर्णबधिर विद्यार्थ्यांना AI आणि रोबोटिक्स शिकवण्याचा संकल्प घेतलेला आहे। मला खरंच त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी वी फाउंडेशनमार्फत सांगलीला हा प्रयोग सुरू केलेला आहे। या ह्याच्यातून मुलांची रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण भविष्याचा वेध कसा घेऊ शकतो, भविष्यामध्ये आपण स्वयंरोजगार पूर्ण कसे होऊ शकतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं पहिलं पाऊल कसं टाकू शकतो याचं सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत। भिडे शाळेच्या मुख्याध्यापक, त्यांचे संचालक आणि तसेच सर्व शिक्षकांनी यासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याचाही निश्चय केलेला आहे। त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या परिवर्तनाची सुरुवात, एका नवीन ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आज या राज्यामध्ये सांगली जिल्ह्यातून होत आहे। हा सांगली पॅटर्न आपण सुरुवात केलेला आहे। याच्या पॅटर्नची यशस्वीता आपल्याला 4 ऑगस्ट रोजी समजणार आहे आणि जर का हा पॅटर्न यशस्वी झाला तर आपण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या 12 मूकबधिर शाळांमध्ये सुद्धा हा राबवण्याचा आपण निश्चय करणार आहोत। सांगली जिल्ह्यात राज्यातील पहिली कर्णबधिर आणि मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी AI रोबोटिक्सचं प्रशिक्षण आपण इथं सुरू करतो वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून। जर मुलाला ऐकायला येत नसेल आणि बोलायला येत नसेल तरीसुद्धा AI आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून त्याचं पुढचं भविष्य घडू शकतं। अशा काही विचारांच्यानुसार वर्शिप अर्थ फाउंडेशन 69 शाळा पूर्ण राज्यभरात राबवतं आहे। पण सांगली जिल्हा आणि कैरावी भिडे च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे सर यांनी अशी एक संकल्पना मांडली की आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी असं काही सुरू करतो आहे का, आणि तसं ठरल्यानंतर तसा एक उपक्रम माननीय सूर्यबाबा औटींच्या मार्गदर्शनाखाली कैरावी भिडे इथं करण्यात आला आणि आज याची इथं सुरुवात होते। पण देशभरात जगभरात अशी अनेक दिव्यांग मुलं आहेत, अपंग मुलं आहेत ज्यांना बोलायला चालायला येत नाही, पण AI रोबोटिक्सचा असा सहज वापर करून या मुलांना भविष्यात काय तर त्याच्यामधील करिअर वाटावं आणि ह्या गोष्टीची काहीच गरज नाही, त्यासाठी AI त्यांना प्रचंड मदत करू शकते। पण ती त्यांच्या निदर्शनास यावं, त्यांना त्याच्यात आवड निर्माण व्हावी याच्यासाठी वर्शिप माध्यमातून कैरावी भिडेच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सहयोगातून हा उपक्रम आपण इथं सुरू करतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।